नमस्कार. आपण पाहत आहात ZS न्यूज निर्भीड पत्रकारिता निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. कर्जत तालुक्यातील अवैध गॅस गोडाऊनवर कारवाईसाठी BSP आक्रमक. गॅस काळा बाजार प्रकरणी BSPचा इशारा. मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करू. आंदोलन उपोषणानंतरही प्रशासन शांत. अहिल्यानगर प्रतिनिधी. कर्जत तालुक्यातील लोकवस्तीत सुरू असलेल्या अवैध गॅस गोडाऊन व बेकायदेशीर गॅस वितरणावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी BSP आक्रमक झाली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 5 ते 7 दिवस आमरण उपोषण करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. BSPचे कर्जत जिल्हा प्रभारी दत्तात्रय आत्माराम सोनवणे यांनी आरोप केला की रिलायन्स, HP, भारत गॅस तसेच अनधिकृत बाबर एंटरप्राइजेस हे मागच्या दाराने गॅसचा काळाबाजार करीत असून लोकवस्तीत बेकायदेशीर गोडाऊन सुरू आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बाबर एंटरप्राइजेसच्या अहवालात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या असतानाही आज तागायत कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप BSPने केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून टोलावटोलीची उत्तरे मिळत असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी आमच्याकडे अधिकार नाहीत, पुढील विभागाकडे पत्र पाठवले आहे असे सांगत जबाबदारी टाळत असल्याचा आरोप BSPने केला आहे. या संदर्भात पक्षाने नाशिक विभागीय आयुक्तांना निवेदन पाठवले आहे व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. BSPच्या मागण्या. लोकवस्तीत असलेली सर्व अवैध गॅस गोडाऊन तात्काळ बंद करण्यात यावीत. अवैध गॅस वितरकांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी बहुजन समाज पार्टीचे कर्जत जिल्हा प्रभारी दत्तात्रय आत्माराम सोनवणे, जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, भाईचारा अध्यक्ष उमाशंकर यादव तसेच सुरेश वाघमोडे, सागर मदने, देवीदास ढवळे, गंगूबाई चिंधे, भालचंद्र मदने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कर्जत जिल्हा प्रभारी दत्तात्रय आत्माराम सोनवणे म्हणाले की कर्जत तालुक्यातील लोकवस्तीत सुरू असलेले अवैध गॅस गोडाऊन हे नागरिकांच्या जीविताला धोका ठरत आहेत. रिलायन्स, HP, भारत गॅस तसेच अनधिकृत बाबर एंटरप्राइजेस मागच्या दाराने काळाबाजार करीत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र प्रशासन टोलावटोली करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई केली नाही तर BSP मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करेल. कर्जत जिल्हा अहिल्यानगर बाबर एंटरप्राइजेस आणि कोठारी इंडियन यांचा गॅस एजन्सी आहेत आणि ते विनापरवाना आहेत. तर त्या विनापरवाना असल्याचं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दत्तात्रय सोनवणे हे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 3-4 दिवस उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे का ते आम्ही बंद करू, कारवाई करू, परंतु अद्याप कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही. तेव्हा मी प्रशासनाला चेतावणी देतो का जर या दोन्ही एजन्सीवरती जर कारवाई झाली नाही तर तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या वतीनं करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. कोठारी इंडियन गॅस आणि बाबर एंटरप्राइजेस ह्या ज्या 2 एजन्सी आहेत ह्या लोकवस्तीमध्ये असून आम्ही 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो होतो. तर 7 दिवस उपोषणाला बसून कसलीही कारवाई न झाल्यामुळं पुढची हे लोकवस्तीतलं गोडाऊन हटवण्याची आम्ही मागणी करत आहे आणि जे ब्लॅकनी गपचूप गॅस विकतात त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागत आहे.